तर गुड मॉर्निंग. आम्ही निघालो आता फिरायला. पावसाळ्याचं पहिली ट्रिप आपली. आज चाललोय 2-3 पॉईंट्स बघायला. त्यातले की दर्या घाट, मग नाणे घाटचं रिव्हर्स वॉटरफॉल आणि मग माळशेज घाट. तर आज अक्षय नाही आहे, मी आणि मम्मीच आहे. बघू कसं होते वॉटरफॉल. दर्याघाटला आलोय. आज चाललोय असं ट्रेक करत. 10-15 मिनिट्सचा ट्रेक आहे वॉटरफॉलकडे जायला. ती आमची म्हातारी मम्मी चालली हळूहळू. वॉटरप्रूफ आहे ना शूज. हे आहे दर्याघाटचा वॉटरफॉल. ट्रेक काय अवघड नाही, सोपीच आहे. पण थोडं चढ असल्यामुळे दम लागतो. पण बाकी मस्त आहे, छान आहे वॉटरफॉल. झालं दर्याघाट बघून वॉटरफॉल. आता आपण जाणार नाणेघाट वॉटरफॉल, रिव्हर्स वॉटरफॉल. आणि आपली गाडी थार, सगळ्यांनी गाडी पुढे आली. आपण आणली थोडी ऑफ रोडिंग करत इथपर्यंत. आमची मम्मी म्हटली घाल तू बिंदास, काय होत नाही. आमची मम्मी जास्त आगाव आहे. नाणेघाटला जाताना रस्त्यात एक स्पॉट सापडला आम्हाला, म्हणून आम्ही थांबलो नाश्ता करायला. हॉटेलचा व्ह्यू खूप भारी आहे. आता मी तिकडे जाऊन आलो. कुठे गेली मी? इथं हवा किती गाडी. एंटर केलं आपण आता नाणेघाटच्या एरियामध्ये. पार्किंग फीस भरली 50 रुपीज. तिथे इंटरनेट नसतं, गुगल पे चाललं नाही, काही नाही. नशीब कॅश होती म्हणून झालं. आम्ही चाललोय रिव्हर्स वॉटरफॉलकडे. ठाणे म्हणून काय प्रॉब्लेम नाही करत. नाही मी एवढी घातली पण नसती. चालायचं रोड चालू गाडी लेफ्टनी दाखवते मॅप. रोड कुठे रस्ता आहे ठीक आहे. रोड हे लोक इकडून कुठे चालतो. आम्ही नाणेघाटला रिव्हर्स वॉटरफॉलला चाललोय. सगळ्यांनी गाडी तिथं फ्री पार्किंगला लांब लावली. थार इथपर्यंत आणली मी. 4x4चा वापर कधी करायचा. एकदम जवळ आणली इथनं थार. नाहीतर इतकं चालायला लागलं असतं, कारण की पार्किंग खूप लांब आहे इथनं. घातली ऑफ रोड. आता काय, आता इथनं थोडंसं चालायचं, मग रिव्हर्स वॉटरफॉलला पोचणार. आमची मम्मी पोचली तिथे एवढं लांब. असा रस्ता आहे. इझी तर वाटतंय, अवघड तर काय वाटत नाही. हा मम्मी, अवघड वाटत नाही ट्रेक, इझीच वाटते. काय झालं, का थांबली? हे रस्ता इकडे आहे ना, इकडनंच जाऊ. पण हा रस्ता तिकडे कुठं चाललाय उलट? हा रोड थांब, गुगल मॅप्सवर बघू. तर गुगल मॅप्सवर बघून कळलं आम्हाला की या साईडलाच जायचं आहे. आता या साईडला चाललोय. खरं इथं पण थार आली असती. काय होतं होय, आत घुसला का?
परत रस्ता हरवले बहुतेक आम्ही. 2च मिनिटात एवढा फॉग आलाय काहीच दिसत नाही. आता कॅमेरामध्ये दिसते तरी असं तर डोळ्याने तर काहीच दिसत नाही. बघू आता एक्सपेरिमेंट करून हाच रोड आहे का, नसलं तर जायचं रिटर्न. खाली बघून ये मम्मी. असं चालत चाललो आणि समोर दिसला आम्हाला जीवदान फोर्ट. अरे फॉग आला, फोटोच दिसत नाही आता. आत्ता तर क्लिअर होतं 2 मिनिटात. 2 मिनिट पण नाही झाले. हे जीवदान फोर्ट आहे. आणि आता आपण चाललो रिव्हर्स वॉटरफॉल. दिसलं क्लाउड्स कसले फास्ट मूव्ह होत होते. पोचलो नाणेघाट रिव्हर्स वॉटरफॉलला. हे बघा आता स्काय क्लिअर झालंय. जीवदान फोर्ट. रिव्हर्स वॉटरफॉल. मम्मी अरे गव्हर्नमेंटनी रेलिंग दिली सेफ्टीसाठी. आता तसं रिस्की होते. आमची मम्मी रेलिंगच्या बाहेर निघाले अशी बंद घुसून. किती आगाव आहे बघितलं का आमची मम्मी. पोरं तर आगाव होणारच ना. झालं ग रिव्हर्स वॉटरफॉल. कसलं येते बघ वरती. तिथे जाऊन भिजायचं का तुला. रिव्हर्स वॉटरफॉल झाला. लास्ट इयर पण आलो पण रिव्हर्स वॉटरफॉलला नाही आलो. तर नाणेघाटला व्हिजिट करून गेलो. आता दिसतोय मस्त वॉटरफॉल दिवस. हे उलटा चाललाय वॉटरफॉल. टिक पॉइंट वॉटरफॉलचा. येस. हो मागं व्ह्यू किती छान आहे. लागली मस्त वार सुटला. आता काय वॉटरफॉल रोज होते. बापरे अख्खं भिजलो. वाव इथे एकदम क्लिअर कळते रिव्हर्स वॉटरफॉल. निघालो नाणेघाटवर. किती वाजले 4:20 झाले. आता आपण झालोय माळशेज घाट. असंच राऊंड मारून यायची गाडीत. आणि भुट्टा चांगला मिळाला तर मस्त भुट्टा खाऊ. कारच्या गरम गरम भुट्टा मस्त. आत्ताच मस्त गरम गरम भजी वडापाव चहा पिला. मजा आली मजा.